तर आता वेळ झाली आहे अशा या सुंदर माणसांचं आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत करण्याचं. माननीय प्रवीणभाई भोसले मित्रमंडळ आणि परिवारातर्फे आपण हे स्वागत करत आहोत. तर मी ताईंना विनंती करते की त्यांनी आपल्या या सर्व मान्यवरांचे स्वागत करावे. माझे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब यांना स्वागत स्वीकारण्याची मी विनंती करते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय रमाकांतजी खलप साहेब, माजी केंद्रीय कायदा मंत्री भारत सरकार. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय रमाकांतजी खलप साहेब. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आदरणीय प्रवीणभाई भोसले मित्रमंडळ यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आदरणीय दीपकभाई केसरकर भाई उधर हां पुढे या मग नाही पुढे 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 ओके आपण इथे जमलो आहोत आणि येथे उपस्थित सर्वांची अशी इच्छा असेल की आपण येऊ येतो साहेबांकडे शुभेच्छा द्यायच्या, परंतु वेळ आहे सर्वांना शक्य नसेल आणि यासाठी शुभेच्छांचा सागर आपण सन्माननीय माननीय आमदार बाबूजी नाईक साहेब, सर्व मान्यवरांचे प्रवीणभाई भोसले मित्रमंडळ आणि कुटुंबीय यांच्या वतीने सहर्ष स्वागत. अर्चनाताई खासदार राऊत यांचं स्वागत करा. भले प्रवीणभाईंनी सत्तेच्या जोरावर राजकीय मार्गातून पैसा मिळवला नसेल, परंतु तुमच्यासारखी जीवापाड प्रेम करणारी माणसं प्रवीणभाईंनी जोडली आणि आजही ते तुमच्याही भोसले मित्रमंडळ यांच्या वतीने सहवासनाने घ्यायला परत आपण खासदार साहेबांचा सत्कार करत आहोत. त्या बाकीच्याला विनंती आहे, बाकीच्या नंतर प्रवीणभाई भोसले यांचा
व त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे. या ठिकाणी शिवसेनेचे संदेश पाकर मायकल डिसोजा सर्व मान्यवर आदरणीय आमदार साहेब व मतदारसंघाबरोबर उपस्थित आहेत. या ठिकाणी शिवसेनेचे संदेश पाकर साहेब बहिणभाईला शुभेच्छा देतात. माननीय खासे रवींद्रभाई भोसले म्हणजे आपले माननीय रवींद्रभाई भोसले यांचे शुभेच्छा या ठिकाणी बहिणभाईला शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छांचा वर्ष आम्ही काही वेळानंतर अडवून ठेवतो. त्यामुळे सावंतवाडी संस्थांचे राजे टीम सावंत समोर समापन व्हायचे आहे. रवींद्रभाई भोसले सर्व यानंतर तेही मला म्हणाले तुम्ही या हो आपल्याकडे. आणि मी तर पाटेकर महाराजांचं नाव गेली 50 वर्ष प्रवीणभाईच्या मुखातून ऐकलं. काही झालं तर त्यांचे हात कसले सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊन जायचा आहे. भाई केक कापल्यानंतर आपल्या शुभेच्छा स्वीकारतील. जेवण सर्वांना तयार आहे. सर्वांनी स्नेहभोजन घेऊन जायचं आहे. या ठिकाणी भाईंना शुभेच्छा देण्यासाठी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सुदिनं जन्मदिनं भवतु मङ्गलं जन्मदिनं यशस्वी भव समृद्ध भव जीवेम शरदः शतम्
बुद्धेम शरदः शतं रोहेम शरदः शतं पूषेम शरदः शतं भवेत्तेम शरदः शतं भूयसी शरदः शतं जीवेम शरदः शतं बुद्धेम शरदः शतं रोहेम शरदः शतं पूजेम शरदः शतं भवेम शरदः शतम्। आदरणीय प्रतापरावजी भोसले यांचा वसा आणि वारसा घेऊन राजकारणात 50 वर्ष अतिशय कष्टाने आणि जनतेसाठी त्यांनी अपार कष्ट केले। काम करत असताना कधी त्यांनी बघितलं नाही हा कोण आहे कुठला आहे आणि त्याचे काम करत गेले। आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी फलोत्पादन योजना असतील अशा अनेक योजना त्यांनी राबवल्या आणि खऱ्या अर्थानं आदरणीय पवार साहेबांबरोबर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं सोनं केलं। त्यांनी काम करत असताना कधी काही बघितलं नाही की मला काही हे पाहिजे ते पाहिजे काही कमवलं पाहिजे। अतिशय साधी राहणी उच्च विचारसरणी अशा पद्धतीने आमचे भाई पण त्यांनी ते कमवलं ते आज समोर आहे म्हणजे तुम्ही सगळेजण आणि हे भाईंनी आज भाईंची संपत्ती खरी तुम्ही सगळेजण आहात। त्यांचा जीव इतका म्हणजे माझे सगळे लोक येणार आहेत मला भेटणार आहेत त्यामुळे त्यांना एवढे आनंदात आहेत लहान भूक सगळं हरपलेत त्याच। खरं तर आज सकाळी पाटेकरला जाऊन त्यांनी नमस्कार करून आलेत आणि नेहमी कधीच सोमवार त्यांनी चुकवलेला नाही याचा पाटेकरवर नितांत श्रद्धा त्यांची आणि तरी आज तुम्हाला सगळ्यांना ते सकाळपासून भेटतायत वेळ देत आहेत आणि थोडंसं आम्ही 1 तासामध्ये जास्त नाही सगळे मान्यवर बोलणार आहेत आणि आम्ही जास्त वेळ घेणार नाही। तुम्हाला सगळ्यांना भाईंना भेटता येणार आहे आणि सगळ्यांनी स्नेहभोजन करून जायचंय आणि आज आपण सगळ्यांनी भाईंचा अमृत महोत्सव म्हटण्यापेक्षा मी तर म्हणते हा कृतज्ञता सोहळा आहे। भाईंनी जे दिलंय ते कुठेतरी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे आणि आपण सगळेजण त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करूया। खरं तर जेव्हा आता ह्या राजकारणामध्ये गलिच्छ राजकारणामध्ये आपण बघतो इतके वर चढाव होतात पण यावेळेला आमच्यासारख्या साध्या कार्यकर्त्याला भाई खरंच दिशादर्शक मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्याकडे बघून आम्ही अभिमान आहे की आम्हाला त्यांचं मार्गदर्शन मिळतं। खरंच आपण आज 75वा वाढदिवस साजरा करतोय तसंच आपण त्यांचा 100वाही वाढदिवस साजरा करूया पुढच्या वेळेला आणि हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि भाईंसाठी फक्त 1-2 ओळी बोलते। हिम्मत से हर मुश्किल का सामना करना हिम्मत से हर मुश्किल का सामना करना कदम कदम पर दुनिया का सलाम होगा कदम कदम पर दुनिया का सलाम होगा बस दुआ है हमारे की वक्त भी आपका गुलाम होगा वक्त भी आपका गुलाम होगा। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। थँक्यू। प्रत्यक्ष आपल्याला भेटल्यानंतर आपण नेहमीच मला आशीर्वाद देत असता नव्हे तर आपल्या घरी आल्यानंतर
आपल्या देवघरामध्ये जाऊन त्या देवाला मनापासून गाराणं घालत असतात आणि असे आशीर्वाद घेऊनच आमची राजकारणी समाजकारणाची वाटचाल चालू असताना तुमच्यासारख्या तपस्वी विचारवंत ध्येयनिष्ठ आणि ज्या विचाराने जन्म घातला राजकीय जन्म घातला त्या विचाराशी एकरूप राहून आम्हाला आदर्श शिकवणारं जे तपस्वी नेतृत्व या जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यामुळे आज तुमच्या अमृत महोत्सवी माननीय शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर इथे आलेले आहेत. तर आपल्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित राहणं हे खऱ्या अर्थाने आमचं भाग्यवंताचं लक्षण आहे. या प्रणभाई आपल्या शुभेच्छा देण्यासाठी संस्थांचे राजे केमसावंत भोसले आलेले आहेतच. त्याचबरोबर आत्ताच आदरणीय मंत्री दीपकभाई केसरकर आलेले आहेत. आमचे माजी केंद्रीय मंत्री आदरणीय रमाकांतजी खलप आहे. आमचे आमदार वयाची 75वी वर्ष आज तुम्ही साजरे करत असताना प्रवीणभाई तुम्ही खूप कमावलं. जे आशीर्वाद रूपी कमवायचं होतं, सत्कार्य रूपी कमवायचं होतं, ते तुम्ही कमवण्यामध्ये कुठेही कमी पडलेला नाही. आणि म्हणूनच आज मगाशी वैभव नाईकांनी सांगितल्याप्रमाणे कोणतंही पद नाही, कोणती राजसत्ता नाही, तरी सुद्धा प्रवीणभाई समोर आपण आदराने नतमस्तक होतो. यामध्ये तुमचं कर्तृत्व सामावलेलं आहे. तुमचे आशीर्वाद, तुमच्या सदिच्छा, तुमचं मार्गदर्शन नेहमीच आम्हाला स्फूर्तिदायी ठरलेलं आहे. भविष्यामध्ये सुद्धा त्याच विचारांनी चालण्याचा प्रयत्न करतोय आणि भगवंताकडे प्रार्थना करतो, जगदंबेकडे प्रार्थना करतो आमचे प्रवीणभाई आणि उभयता शतायुषी व्हावेत आणि त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन आम्हाला जिल्हावासियांना मिळो, आमच्यासारख्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना मिळो अशी इच्छा अपेक्षा व्यक्त करतो. आणि प्रवीणभाई पुन्हा एकदा किंवा दोन्ही उभयतांना लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. जय जय महाराज. मला विकासभाईंचा फोन आला की प्रवीणभाईंचा 75वा वाढदिवस आहे, तर मी निश्चितपणे येणार म्हणून सांगितलं तर थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो, कारण फ्लाईट 2 तास लेट आली आणि पूर्वनियोजित कार्यक्रम आटपून या ठिकाणी आलो आणि परत उद्या विधिमंडळाचं अधिवेशन आहे आणि त्याच्यामुळे परत जायला लागेल. एक चांगला मित्र कसा असतो याचं उत्कृष्ट उदाहरण प्रवीणभाई आणि प्रवीणभाईंचं एकंदरीतच जे कुटुंब आहे त्याच्यामध्ये मला आठवतं की आमच्या क्रिकेटच्या टीममध्ये 3घही बंधू होते. रवीभाई फास्ट पेस बॉलर होते, इंद्रजीतजी उत्कृष्ट फिरकी गोलंदाज होते, प्रवीणभाई उत्कृष्ट बॅट्समॅन होते आणि त्यांच्याबद्दल खूप अट्रॅक्शन ते त्यांच्या शाळेमध्ये सुद्धा होतं. ते ज्या किंग जॉर्ज शाळेमध्ये शिकले तिथंसुद्धा ते मला घेऊन गेलेले होते आणि त्याच्यामुळे आमचे खूप लहानपणी अतिशय घनिष्ठ संबंध राहिलेले आहेत. राजकारणामध्ये राहिलेले आहेत. राजकारणामध्ये वेगवेगळे असे प्रसंग येतात त्यावेळेस जवळचे मित्रसुद्धा एकमेकापासून लांब राहतात, परंतु मैत्री कधीही तुटली नाही. आणि मला नेहमी वाटतं की जीवनामधला अतिशय चांगला काळ हा प्रवीणभाईंनी बघितलेला आहे. एक आमदार म्हणून, एक मंत्री म्हणून आणि ज्यावेळेला सत्ता नव्हती त्यावेळेला सुद्धा त्यांना मंत्रिपदा एवढंच आम्ही सगळे त्यांच्याकडून राहिलो, प्रेम दिलं. आणि मला असं वाटतं की सावंतवाडीची एक परंपरा राहिलेली स्वच्छ राजकारण करण्याची आणि त्याच्यामुळे काही झालं तरी आपली जी प्रिन्सिपल्स असतात ती कधीही कोणी सोडत नाही. आणि विशेषतः प्रवीणभाईचं वैशिष्ट्य असं आहे की ते स्वतः पाटेकर महाराजांचे खूप मोठे भक्त आहेत आणि त्याच्यामुळे जीवनामधला कुठलाही प्रसंग आला तर त्याच्यावर त्यांनी कधीही देवाची साथ आणि देवाचा विश्वास सोडला नाही. हे त्यांचं आगळं वेगळं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आणि पवारसाहेबांचा खूप विश्वास नेहमीच त्यांच्यावर राहिला, अजितदादांचा राहिला आणि एकंदरीतच राजकारणातला अतिशय चांगला काळ की ज्या काळामध्ये आम्ही सगळे खूप एकत्र एका वयाचे मित्र होतो आणि आलेल्या सर्व संकटाला आणि राजकीय जी काय आमच्यावर संकट आली त्यानुसार आम्ही सगळे एकत्र होतो. वयोपरत्वे प्रत्येकजण आपापल्या दिशेने निघून गेले, परंतु या गोड आठवणी अजूनसुद्धा मनामध्ये आहे.
आमचे जुने मित्र पुण्याहून सुद्धा आले. आमचे दोघांचे 30 वर्ष जुने मित्र आहेत आणि असे अनेक लोक मला असे दिसतात की ते आमचे जुने मित्र आहेत. परिवारामध्ये अनेक लोक, मग ते सुभाषरावजी असतील, राजेंद्रजी असतील, सर्वच ज्या लोकांबद्दल अतिशय आदर बाळगावा अशी हे कुटुंबीय आहे. आणि कैलासवासी प्रतापराव भोसलेंची पुण्याई आहे की त्यांच्या प्रत्येक घरातला त्यांचे चिरंजीव ते त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली होती. आपल्या वडिलांचा वारसा आमदार म्हणून त्यांनी चालवला. मला आठवतं पहिल्यांदा तिकीट मिळालं त्याला त्या ठिकाणी बंडखोरीमुळे त्यांना यश मिळू शकलं नाही, परंतु हे पुढच्या काळामध्ये सावंतवाडीच्या जनतेने त्यांना दिलं आणि सातत्याने ते प्रेमसुद्धा दिलं. आणि म्हणून आजसुद्धा आपण ज्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात ते एका अर्थाने प्रवीणभाईंनी जो जनसंपर्क आणि ती माणसं जोडली त्याचं हे प्रतीक आहे असं मला वाटतं. विकास वेळी समोरच बसलेले आहेत. विकास वेळी अनेक वेळेला आमच्यामध्ये सुद्धा संघर्ष झाले, तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा झाले. तुम्ही वेगळ्या पक्षामध्ये गेला, आम्ही एक या पक्षामध्ये गेलो, पण हे नातं कधी घेतलं नाही. ते भाईसाहेब सावंतांनी निर्माण केलेले होते, ते शिवरामराव भोसलेंनी निर्माण केलेली होती आणि ती सावंतवाडीची परंपरा आहे. सावंतवाडीची परंपरा ही नेहमी प्रेमाची राहिलेली आहे. सावंतवाडीची परंपरा ही नेहमी विकासाची राहिलेली आहे. आणि म्हणून सावंतवाडीचा जो लोकप्रतिनिधी होतो तो फक्त विकासाचा विचार करतो. आणि म्हणूनच मला आठवतं की जेव्हा नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली त्यावेळेला त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना राहण्याची सोय नव्हती. आणि मी आणि प्रवीणभाई आम्ही थोडे एकत्र बसतो पवारसाहेबांकडे आणि पवारसाहेबांनी अतिशय उत्कृष्ट अशा कॉलनीज या इथल्या कर्मचाऱ्यांसाठी त्यावेळेला मंजूर केलेल्या होत्या. आणि अशा अनेक जुन्या आठवणी आहेत, परंतु प्रत्येकाला आपल्या आठवणी सांगायच्या असतात. आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक जाणीव करून दिली पाहिजे की राजकारणामध्ये जी मोजकी अशी व्यक्तिमत्व असतात की ज्यांनी आपले संस्कार जपले, त्यांनी अतिशय सक्षम असा आपला आमदारकीचा कारभार केला. त्याच्यापैकी प्रवीणभाई आहेत आणि ते माझे मित्र आहेत, त्याचा मला जास्त अभिमान आहे. खरं तर उद्या एक दिवसाचं अधिवेशन मी महाराष्ट्र विधिमंडळाचं आहे, तर मला 10:30 वाजताची फ्लाईट पकडायची आहे. नाहीतर अधिकचा काळ थांबून इथं सर्वांची भाषणं मला निश्चितपणे ऐकायला आवडली असते. परंतु अमृत वर्ष हे असं वर्ष असतं की ज्यावेळेला राजकारणाची पादत्राणं असतात ती बाहेर ठेवायची असतात, मनामधल्या सगळ्या सदिच्छा द्यायच्या असतात. त्या सदिच्छा द्यायच्या असतात पुढच्या 25 वर्षासाठी. आणि ते प्रवीणभाई एवढे उत्कृष्ट क्रिकेटचे खेळाडू आहेत की ते आपली सेंचुरी निश्चितपणे पूर्ण करतील याची मला खात्री आहे. आणि त्यांनी ती 100 वर्ष पूर्ण करावी अशी मी प्रार्थना करतो. त्यांची कन्या मला माहिती नाही देऊ शकलेली नाही, परदेशामध्ये असते, परंतु त्याच्याबरोबर त्यांनी आपल्या एका कन्यावर किती प्रेम केलं हे मी स्वतः बघितलेलं आणि त्यांची ती झुंजसुद्धा मी बघितलेली. एक उत्कृष्ट पिता म्हणून सुद्धा ते आपल्या जीवनामध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि मला पुढे जाण्याची परवानगी द्यावी अशी विनंती करतो. आणि त्याचबरोबर आपल्या सर्व टीमने अतिशय सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला. विकास नाही तर प्रत्येकाला पर्सनली फोन करत होते. आपण स्वतःही अतिशय चांगल्याने काम केलेलं आहे. या सर्व मंडळींचं मनापासून अभिनंदन करतो. प्रवीणभाईंना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व प्रवीणभाईवर प्रेम करणारे सर्व मंडळी, खरं तर सर्वप्रथम प्रवीणभाईंना अमृत महोत्सवाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो. खरं तर प्रवीणभाईंचं आणि आमच्या कुटुंबाचं गेले अनेक वर्षाचं नातं होतं. आमचे आजोबा असून देत, आमचे वडील असून देत, आमचे काका श्रीधर नाईक असून देत, सातत्याने त्यांच्या नेतृत्वाखाली या सर्वांनी काम केलं होतं. आणि आज प्रवीणभाईंचा वाढदिवस करताना सुद्धा मला आठवतंय की प्रवीणभाई 1991 मध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि तेव्हा पहिल्यांदा पदवी प्रवीणभाईंना भाई म्हणून मिळाली होती. त्यानंतर अनेक भाई या जिल्ह्यामध्ये झाले, पण पहिले प्रवीणभाई या जिल्ह्यामध्ये 1991 मध्ये या ठिकाणी होते. आणि त्यामुळे त्यानंतर खरं तर गेली 20 वर्ष ते आता लोकप्रतिनिधी नाही आहे, परंतु 20 वर्ष लोकप्रतिनिधी नसून सुद्धा आज खरं तर ज्या ज्यावेळी जिथे जिथे प्रवीणभाई जातात, मग मनीष भाईंनी सांगितलं मंत्रालयात असून दे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुठल्याही भागात असून दे, तर निश्चितपणे त्यांचा पायाकडे हात हापूसपणे जातो. का तर त्यांनी केलेले विकास कामामध्ये असून दे, समाजकारणामध्ये असून दे, कायम केलेली निस्वार्थी सेवा
आणि म्हणूनच त्यांना आपण सर्वजण आदर्श या ठिकाणी मानतो. खरं तर अनेक वेळा मला ते फोन करत असतात आणि सातत्याने मार्गदर्शन देत असतात. ट्रेनमध्ये भेटले तरी सांगत असतात की आपण काय केलं पाहिजे, आपण कसं काम केलं पाहिजे. आणि निश्चितपणे त्यांचा आदर्श, त्यांची मार्गदर्शन आम्ही नेहमीच आमच्या जीवनामध्ये उपयोगी ठरेल. खरं तर आज प्रवीणभाई सक्रिय राजकारणापासून थोडे दूर असले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासामध्ये दिशा देण्याचं काम या पुढच्या काळानुसार त्यांच्याकडनं हो अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांना दीर्घायुष्य या ठिकाणी मिळू दे. खरं तर आपण म्हणत असाल की प्रवीणभाईंच्या कौटुंबिक आयुष्यामध्ये सुद्धा अनेक चढउतार आले, परंतु आज सर्व कुटुंबाने त्यांचा वाढदिवस उत्साहाने या ठिकाणी साजरा केला. आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा खरं तर आम्हाला आस्वाद त्यांचा नेहमीच असत असतो आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही खरं तर मगाशी बासेकरांनी सांगितलं दलदलीचं राजकारण या सगळ्या भागामध्ये सुरू आहे, परंतु या दलदलीच्या राजकारणामध्ये सुद्धा प्रवीणभाईंसारखे दीपस्तंभ असलेले काही लोक या जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यांचा आदर्श सुद्धा आमच्याकडे काही म्हणजे ठेवावाच लागेल असं या ठिकाणी आम्ही निश्चय या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय भाईंच्या माध्यमातून आम्ही काही वर्ष काम केलंय राजकारणामध्ये, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्याजवळ काम करत असताना एक गोष्ट अनुभवता आली की आपण नेहमीच राजकीय पदांच्या मागे न धावता आपण आपली स्वतःची एक वेगळी ओळख समाजामध्ये, राजकारणामध्ये नेहमीच टिकवायची असते आणि ती टिकवून ठेवल्यानंतर त्याचा ज्या पातळीवर सन्मान केला जातो तो सन्मान मी भाईंच्या सोबत एकदा दोनदा मुंबईमध्ये काही वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात जेव्हा त्यांच्या सोबत होतो तेव्हा मी बघितलेला की ज्यावेळी खुर्चीत बसलेले मिनिस्टर स्वतः उठून भाईंसाठी उभे राहतात, परंतु एवढा आदर असणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये त्यांनी कधी त्याचा मोठेपणा स्थानिक पातळीवर करण्याचा प्रयत्न केला नाही आणि तेव्हापासून त्यांचा एक आदर्श घेऊन या ग्रामीण भागामध्ये आम्ही काम करतो. आजही भाईंचं या ग्रामीण भागाशी असलेलं नातं, त्यांची जुळलेली नाळ त्यांनी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. मी नेहमीच त्यांच्या घराच्या बाहेर आपण बघत असू की अनेक आजही ग्रामीण भागातली ज्येष्ठ मंडळी, ग्रामीण भागातली तरुण मंडळी त्यांच्याकडे कुठल्या ना कुठल्या कामास्तव येत आहेत. कुठल्याही पदावर नसताना त्या समस्या सोडवण्याचा ते नेहमी प्रयत्न करतायत आणि म्हणून भाई आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगतो, श्रीदेव पाटेश्वर या ठिकाणी आपल्याला उदंड आणि निरोगी अशा प्रकारचं आयुष्य देव. आपली 100 वर्षाचा वाढदिवस, 100वा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्याचं भाग्य या ठिकाणी आम्हा सगळ्यांना लाभो आणि आज तुमच्या आशीर्वादाने आणि तुमचे मार्गदर्शन आणि तुमचे विचार घेऊन राजकारणात आणि समाजकारणात काम करत असताना जो आदर्श आपण गावी दिला आहे तो आदर्श कायम टिकवण्यासाठी निश्चितपणे आम्ही प्रामाणिकपणे काम करू एवढी ग्वाही या निमित्ताने आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आयोजकांनी मला निमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळातून जे 7 लोकांनी राजीनामे दिले त्याच्यात तुम्ही पहिले होता आणि अजितदादा ही गोष्ट कधीच विसरले नव्हते. शेवटपर्यंत अजितदादांनी त्यांना साथ दिली. प्रवीणभाईंनी सुद्धा अजितदादांबरोबर राहिले, पवार साहेबांबरोबर राहिले. अनेक वक्त्यांनी आता इकडे सांगितलं की राजकारणात प्रत्येक व्यक्तीला नावं ठेवली जातात, पण माझ्या बघण्यातलं हे एकमेव उदाहरण असं आहे की या व्यक्तीला, मला वाटतं नकुल पार्सेकरांनी आज लेख सुद्धा फार छान दिलाय, या व्यक्तीला नाव ठेवू शकत नाही अशी व्यक्ती राजकारणात असणं आणि ती सुद्धा सावंतवाडीत असणं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासारख्या ठिकाणी असणं हे आपल्या सर्वांचं एक भाग्य आहे असं मी समजतो. आज या आदरणीय व्यक्तिमत्वाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून, व्यक्तिशः माझ्याकडून आणि आपल्या सर्वांकडून दीर्घायुष्य राहू दे, त्यांना यापेक्षाही राजकारणात चांगल्या संधी उपलब्ध होऊ दे या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक यशस्वी पालकमंत्री म्हणून त्यांनी अतिशय चांगला कारभार या मंत्रिमंडळामध्ये विविध खात्यांची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि विकासाला, कोकणच्या विकासाचा ध्यास घेऊन जवळजवळ 50 किंवा 55 वर्षापेक्षा अधिकचा काळ हा त्यांनी समाजसेवेमध्ये, राजकारणामध्ये या ठिकाणी दिलेला. खरं तर या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं जे विकासाची जी दृष्टी आहे,
ही खऱ्या अर्थानं प्रवीणभाईंनी त्या काळामध्ये दिली. भाईंचा उल्लेख करायचा झाला तर आदर्श राजकारणाचं प्रतीक म्हणून जर भाईंचा उल्लेख केला तर वावग ठरणार नाही. अलीकडच्या काळामध्ये राजकारणाची जी गती बघितल्यानंतर कुठचा मनुष्य कुठच्या पक्षात आहे, आज कुठच्या पक्षात जातो हे समजत नाही. परंतु प्रवीणभाईंनी जी एक सामाजिक बांधिलकी जपून आपल्या विचाराची कधी गद्दारी केली नाही किंवा विचाराची तडजोड न करता त्यांनी आपला संपूर्ण तो एक सेक्युलरिझम होता तो त्यांनी जपला. त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये ते काँग्रेसमध्ये काम केलं त्यांनी, परंतु नंतरच्या काळामध्ये पवार साहेबांचा हात पकडून त्यांनी ह्या भागाचं नेतृत्व केलं. असे कार्यकर्ते कुठच्या पक्षामध्ये कुठच्या नेत्याच्या पाठीमध्ये काम करताना दिसत नाही. आणि हेच खऱ्या अर्थानं प्रवीणभाईंची सिलोरी होती आणि म्हणूनच ते यशस्वीरित्या काम करू शकले. प्रवीणभाईंच्या कामाचा उल्लेख केला तर चंदीगडच्या धर्तीवरती जो आपलं ओरसमध्ये जे संकुल दिसतं ते प्रवीणभाईंच्या काळामध्ये त्यांनी पूर्ण करून घेतलं. या भागामध्ये संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो आंबा किंवा काजू जो फलोत्पादनाचा कार्यक्रम पवारांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीणभाईंनी राबवला. बांधवांना अलीकडच्या काळामध्ये सांगायचं झालं तर 25 वर्षात प्रवीणभाई गेल्यानंतर जे आपल्या या जी इमारत ज्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा ज्या असतात त्या वैद्यकीय सुविधाचे 25 वर्षाच्या नंतर 25 वर्षापूर्वी भाईंनी जी नवीन इमारत बांधली त्याच्यानंतर एक ऋण पण त्या ठिकाणी आपण बांधू शकलो नाही. हे आपलं दुर्दैव आहे. आणि त्या काळामध्ये प्रवीणभाईंनी ती इमारत बांधली म्हणूनच आजची जी काय सेवा सुविधा जी काय मिळते ते प्रवीणभाईंचं कर्तृत्व आहे. असा हा नेता नंतरच्या काळामध्ये प्रवीणभाईंची आम्ही सुरुवातीपासूनच विरोधातच म्हणून काम केलं, परंतु नंतरच्या 20 वर्षाच्या काळामध्ये प्रवीणभाईंच्या सोबत जे काम केल्यानंतर प्रवीणभाईंचे जवळून प्रवीणभाई ओळखता आले आणि खऱ्या अर्थानं एक सज्जन सावध व्यक्तिमत्व या राजकारणापासून दूर झालं त्याचं दुःखही या ठिकाणी सण पण आपल्याला आहे. भविष्यामध्ये प्रवीणभाई शतक महोत्सव साजरा करण्याचा आपल्याला संधी दिली एवढी या ठिकाणी सांगतो आणि जय हिंद. या भाईंचं वय तर मी तर 25 म्हणून तुम्हाला सांगतो, कारण जे आमच्या कुटुंबामध्ये पहिले 2 तरुण मंडळी होते ना त्यांच्या सोबत भाईंनी हा सगळा प्रवास पूर्ण केला. त्यामध्ये वेतोबा महाराजांचे सुद्धा त्यांनी आशीर्वाद घेतले आणि आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. बघा तर हा जो कर्मयोग आहे तो भाईंकडनं शिकायला पाहिजे. राजकीय बोलायला नाही, परत सांगतो की आम्ही हा राजकारण विरोधी कार्यक्रम केला म्हणून व्यासपीठावर सगळी मंडळी आहेत प्रवीणभाईंच्या प्रेमापोटी. पण प्रवीणभाईंना आता काही काम थांबवायचं नाही आहे. असं नाही आहे की आम्ही 75 साजरी केली, 75 वर्ष पूर्ण झाली, पण 75 साजरी केली म्हणजे आता तुम्ही थांबायचं असल्याचा काही भाग नाही. कारण आमच्यासमोर आता इथे नार्वेकर साहेब मगाचपासून आम्ही शोधतोय त्यांना कुठे ते त्यांच्या बंधूंसोबत प्रवीणभाईंच्या वगैरे बसले, परंतु ते आलेच नाहीत. वरती तुम्हाला बोलवलं होतं आम्ही, मला स्वतःला प्रॉब्लेम असल्यामुळे मी खाली बसलो होतो. पण अशी मंडळी प्रवीणभाईंनी जमा केलेली आहेत आजही की ती कुठल्या पक्षात आहेत दुय्यम ती त्यांची म्हणून आहे आणि ती संपत्ती त्यांनी गोळा केली. मग अशी नकुलजी म्हणाले संपत्ती ना ती गोळा केली आणि म्हणूनच त्यांची 100 वर्ष तर होतीलच, परंतु त्यांनी अविरत काम करत राहावं अशी परमेश्वराकडे मी इच्छा व्यक्त करतो. ते आणि त्यांचं कुटुंब हे सातत्याने एकजुटीने अनुराधाताईंच्या बाबतीत सांगितलंच त्या गंभीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत, पण अख्खं कुटुंबच त्यांचं एकत्रितपणे कायमस्वरूपी आहे. तसंच राहावं श्रीदेव पाटेकर आणि सर्व देवतांचा आशीर्वाद त्यांना मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन सांगतो. संपूर्ण मराठी जनतेचे नेते, कोकणी जनतेचे नेते असे आमचे परमप्रिय मित्र प्रवीणभाई भोसले. त्या सत्काराकडे एका व्यक्तीचा सत्कार झाला असं आपल्याला वरवर वाटते आणि सत्कार करण्यामागचं कारण असं की इतकी वर्ष राजकारणात समाजकारणात त्यांनी घालवली. आमदार झाले, मंत्री झाले, अनेक स्वरूपाची त्यांची कामं त्यांच्या हातून घडली. त्याबद्दल मनामध्ये जी काही कृतज्ञता आपल्या आहे ती व्यक्त करणं हा एक स्वाभाविक धर्म आपल्या जनतेचा आहे.
ते कर्तव्य आपण सर्वांनी पार पाडले. ह्या सत्काराकडे मी जरा वेगळ्या अर्थाने पाहतो, वेगळ्या दृष्टीने पाहतो. प्रवीण भाई हे व्यक्तिमत्व मन मिळावं आहे, स्निग्ध स्वरूपाचं आहे. एकदा मित्र झाल्यानंतर त्या मित्राला ते कदापि अंतर देत नाहीत, हा त्यांचा स्वभाव आहे. हे चित्रण जरी त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये फिरत असलं तरी मात्र माझं मन मात्र त्या मागे काहीशा इतिहासाकडे, मागच्या पिढ्याकडे, एवढंच नव्हे तर एकंदर या भारत भूमीच्या इतिहासाकडे वळतं. काय वाटतं प्रथम मला, प्रवीण भाई तुमच्यात हे गुण आले कुठून, हा पहिला प्रश्न. विज्ञान आपल्याला सांगतं की आपले DNA आहे, आपले काही गुणसूत्र आहे आणि ही DNA ही गुणसूत्र आपल्याला परंपरेने आपल्यापर्यंत येत असतात. काही गुणसूत्र ह्या आयुष्याच्या कालावधीत प्रकट होत नाही, पहिल्या पिढीत होत नाही, दुसऱ्या पिढीत होतात, कदाचित 10व्या पिढीतही होतात. आणि म्हणून प्रवीण भाई तुमचा सत्कार होत असताना मी म्हणेन हा फक्त तुमचा सत्कार नव्हे, परंतु तुमच्या मागे जी एक ऐतिहासिक परंपरा जी आहे, त्या सर्व भूभागातील जनतेला एकत्रित ठेवण्याचं ज्यांनी कार्य त्या त्या काळामध्ये केलं, त्या साऱ्या व्यक्तींचा हा सत्कार आहे. हा प्राचीन गोमंतक आहे असं म्हणेन मी, आणि तो नवा गोमंतक आहे, पोर्तुगीजांनी निर्माण झाले. तेव्हा हे जे आपले नातेसंबंध आहे आणि व्यक्तिगत नाते तर या व्यासपीठावर माझे धावही बसलेले आहेत. दळवी साहेब माझ्या बहिणीची नाव आहे, माझ्या बहिणी इथे दिलेल्या आहे. इकडचे कोणी मी पळून नाही त्याने घेऊन गेलो. असे आपले नातेसंबंध आहेत. ती रक्ताची नाती आहे, ती टिकवली पाहिजे. आणि तुम्ही आम्ही सर्व मिळून या भारत देशाला अशी कार्यक्रम पण उशीर झाला सुरू होता, पण जसं कलाम साहेबांनी सांगितलं की वयाचा प्रश्न येत नाही, कधी आपण सांगू शकत नाही कुठं आपण पोहोचू शकतो. आणि जर शिकायचं काम असतं, आपलं कर्तव्य असतं, हे जीवनाबरोबर कर्तव्य असतं, चालूच असतं, हे कधी संपत नाही. म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या देशाला ज्या व्यक्तीचा आपण आज सन्मान करतोय, या व्यक्तीने पण आपले जीवन, समजा शिक्षण झाल्यानंतर त्यांच्या वडिलांसारखं त्यांनी पण जीवन या देशासाठी, या राज्यासाठी, आपल्या भल्यासाठी, आपल्या लोकांसाठी जे प्रश्न मिटवायचे असले, प्रश्नांसाठी, त्यांच्या अडचणीसाठी त्यांनी आपले जीवन दान देऊन आज आपल्या समोर बसलेले आहेत. आभारी झाले नाही आम्ही त्यांच्यावर. थोड्या वेळात पण नसेल, परंतु त्यांचं काम चालूच असतंय मागं पुढं. माझ्या सर्व बंधू आणि कुटुंबियांच्या आशीर्वादाने मी यशस्वीपणे 75 वर्ष पूर्ण करत आहे. आणि त्यासाठी मला शुभेच्छा देण्यासाठी आणि सत्कार करण्यासाठी आमचे सर्वांचे आदर्श या संस्थांचे राजे आणि या संस्थांचे आपल्या सावंतवाडी मतदारसंघाचे 6 वेळा निवडून आलेले आमदार श्रीमंत शिवरामराजे भोसले यांचे चिरंजीव आणि सावंतवाडी संस्थांचे सावंत राजे भोसले ते स्वतः उपस्थित राहिले आता आहेत. आणि आमचे जे मित्रमंडळ जे आहे त्या मित्रमंडळामध्ये स्वर्गीय भाईसाहेब सावंतांचे सुपुत्र, त्याचप्रमाणे बाप्पा नार्वेकर ॲडव्होकेट, प्रसिद्ध ॲडव्होकेट
बाप्पा नार्वेकर असं त्यावेळेला म्हणत असत. स्वतः सुद्धा बाप्पा स्वतःचा उल्लेख कसा करत असत. ते दिलीपजी नार्वेकर, ॲडव्होकेट दिलीपजी नार्वेकर. त्याचप्रमाणे आमचे विठ्ठल दांडस यांनी अनेक वेळा ज्या वेळेला कुठल्याही गोष्टीमध्ये जसं एक अत्यंत हुशार चतुर माणूस असतो, काय करावं अशा तऱ्हेचं माझ्यापेक्षा वयाने बराच लहान असून सुद्धा विठ्ठल दांडस यांनी आज ही 3 महत्वाची व्यक्ती अर्चनाताई घारे परब यांनी अत्यंत प्रेमाने हे सगळं आयोजन केलं आणि त्याला अशा तऱ्हेच्या व्यक्ती ज्या कुठल्याही तऱ्हेने खेमसावंत राजे त्यांच्याकडे सगळेजण शिवरामराजांच्या दृष्टीने पाहत असतात. शिवरामराजांनी जे कॉलेज निर्माण केलं त्याच्यामध्ये माझे सगळे बंधू इथे बसलेले आहेत. त्यांना सर्वांना शिक्षण मिळालं, संस्कार मिळाले, मित्र मिळाले आणि या सावंतवाडीमध्ये आम्ही फुललो वाढलो. आणि या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये राजेसाहेबांनंतर भाईसाहेब सावंत, त्याचप्रमाणे जयानंदजी मटकर अशा तऱ्हेचे चांगले संस्कार असलेले कार्यकर्ते प्रतिनिधी या सगळ्यांना माझ्यावर त्यावेळेला प्रभाव पडला. त्याचप्रमाणे श्रीदेव पाटेकरांच्या कृपेने एक चांगला मार्ग मला सतत दिसत होता. सतत चांगला मार्ग दिसतो हे सुद्धा फार मोठं भाग्य. माणूस अडचणीत येतो ज्या वेळेला आपण बघतो आपल्याला पैशाचा मोह काही वेळेला होऊ शकतो, इतर अनेक मोह आपल्या समोर असतात. परंतु ज्या वेळेला हे सगळे मोह निर्माण होतात त्यावेळेला आपली सचवलेली बुद्धी जी असते ती श्री पाटेकरांच्या कृपेने जागृत राहिली आणि त्याच्यामुळे आज मला हा सगळा एवढा मोठा सन्मान करण्याचं भाग्य मला मिळालं. मी मनपूर्वक सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. मी इथे आज सांगितलं, मला बरेच जणांनी सांगितलं भाई आम्ही हा सगळा सत्कार करतो आहोत, 75वी करतो आहोत. मी त्याला सांगितलं की बाबा मला जनतेचे आभार मानायला तुम्ही संधी दिला. मला तुम्ही सगळ्यांचे आभार मी मानतो का इथे उपस्थित आहेत, पण असे अनेक लोक या जिल्ह्यामध्ये त्यांची नावं बापूसाहेब प्रभू आवड त्याच्यामध्ये आहेत, अनेक लोक त्याच्यामध्ये आहेत, राजकीय नेते त्याच्यामध्ये आहेत, मधुदंडवते सुद्धा त्यांचा सुद्धा प्रभाव माझ्यावर आहे. तर अशा तऱ्हेने चांगल्या प्रभावाने आम्ही घडलो आणि मी जास्त वेळ आपला घेणार नाही. आणि त्या सगळ्या व्यक्तींनी हा सगळा प्रपंच केला. अशा तऱ्हेने हा सगळा सत्कार समारंभ आयोजित केला. माझ्या कुटुंबियांनी मला साथ दिली. माझे अनेक सहकारी मित्र इथे उपस्थित राहिले. सतीश सुराणाशे इथे उपस्थित राहिले. माझ्या भावाचे मित्र ते आता बरोबर भावावर बसलेले राजेंद्र भोसले. अशी अतूट अनेक स्नेही आम्हाला लाभले आणि त्यांच्यातून आम्ही सातत्याने घडत गेलो. त्याचबरोबर आज आपल्याला रमाकांत खराब साहेब इथे आहेत. भाईंच्याकडे मी तुम्हाला सांगतो 12 वाजून 1 वाजून कधीही मी जर त्यांना फोन केला तर त्यांचा ताबडतोब रिप्लाय येत असतो. किती हॉस्पिटलमध्ये सुद्धा गोव्याच्या हॉस्पिटलमध्ये केंद्रीय मंत्री त्याला असल्या गोष्टी कोणी सांगेल का? त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करा. त्याच्याबद्दल एकदा बाई मला गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेले कामदाकडे. कुठली गोष्ट तर एक आमच्या तिरोडाचा एक पेशंट होता. त्याने आपलं नाव हे ज्योतिबा फुले योजनेमध्ये घातलं नव्हतं आणि त्याच्यामध्ये त्याला बिल आलं 4.5-5 लाखाचं बिल आलं. मी भाईंच्याकडे गेलो. भाईंना भेटल्यानंतर म्हापश्याहून मला भाई घेऊन सरळ विधानसभेमध्ये घेऊन गेले विधानसभेत. आणि त्याने त्यावेळेचे मुख्यमंत्री कामत साहेब होते. त्यांना सांगितलं. त्याने ताबडतोब डीनला फोन केला. डीनला फोन केल्यानंतर भाईंनी परत फोन केला आणि बिल सगळं कॉम्प्युटर फिरवला सगळा. कारण कॉम्प्युटरमध्ये त्याने नाव घातलं नव्हतं आपलं त्या योजनेखाली. जर महाराष्ट्रातला लक्षात घ्या आम्ही जर पेशंट आपल्या इकडचे कधी घेऊन गेलो तर ज्योतिबा फुले
ज्योतिबा फुले योजनेमध्ये त्याचं नाव नोंदवलं पाहिजे आणि ते जर नोंदवलं नाही तर मग मात्र पूर्ण बिल तुम्हाला गोवा सरकार तुमच्याकडून वसूल करणार. पण भाईंनी हा सगळा कॉन्फिडन्स फिरवला. एक वर्ष केंद्रीय मंत्री तेवढ्याच्या पेक्षा तो मतदार त्यांचं नाही काय करता काय निर्णय संबंध नसताना सुद्धा महाराष्ट्राच्या प्रतिकर खात्याच्या बरोबर बोलणं झालं आणि कॉन्फिडन्स त्या गोष्टी नाव. अशा तऱ्हेने याचे संस्कार किती मोलाचे आहेत आम्हाला. आणि आता सुद्धा आमच्या या लोकसभेला भाई उभे राहणार आहेत. लोकसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत. आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देऊया आणि आपण प्रार्थना करूया की एक आपल्याला सुसंस्कृत असे खासदार मित्र गोव्याचे जवळचेच खासदार असतील असे मिळावे अशा त्यांची प्रार्थना मी पाटील करतो. त्यांनी इथे येणं कुठून कराड गोव्यातून कोण निरीक्षक आले पणजीवरनं धावत म्हणून बाहेर इथे उपस्थित आहे. केवढा मोठा मला हा भाग्य मिळालं. केंद्रीय मंत्री आणि गोव्याचे असून धावत पडत तिथे येतात. एक तुमच्या हा साहेब सिंधुदुर्गचा सगळ्यांचा तुमचा आमचा सत्कार आहे. त्यांचं प्रेम सतत तुमच्या आमच्यावर राहिलं. आता तसंच मी प्रार्थना करतो की जसे आमचे राजेसाहेब होते शिवराजमध्ये तसंच तर आता नागपूर लोखंडराव जे आहे ते जसं आपण याच्यामध्ये राजकारणामध्ये आहे प्रयत्न करताय तर त्यांनाही आपण सर्वजण शुभेच्छा देऊया. मी आपलं जास्त वेळ घेणार नाही. इथे बसलेलं आहे विशाल शेख आहे, अमित सावंत, हे सगळे दमदार लोक आहेत. अनेक वर्ष दिसत आहेत. काही केस केलेले दिसत आहेत, काही भोर केस दिसत आहेत. पण संदेश बसलेले आहे अनुभवी अशा ते राजकारणी आहेत. संदेश पारकर माझ्यापेक्षा वयाने लहान असला तरी माझी सगळं त्याला माहिती असतं. कुठे जाणार आहे काय करणार आहे. अत्यंत लढवाई अशा तऱ्हेचा कार्यकर्ता आपले मनीष दळवी त्यांच्याकडे बघितल्यानंतरच आपल्याला जर ते सगळं स्वच्छ कोट्यावधी रुपयाचे बँकेचे अध्यक्ष आहेत. परंतु विठ्ठल दांडेसारखा डायरेक्टर सांगतो 1 रुपयाचा भ्रष्टाचार किंवा चुकीची गैरकारभार या सिंधुदुर्ग बँकेतून मनीषजींच्या काळामध्ये झालेला नाही आणि पुढे होणार नाही. विठ्ठल हा फार हुशार माणूस आहे. कुणाच्या पाठी धावणारा माणूस नाही. आता माझ्या पाठी तुम्हाला दिसतोय माझं वाक्य. शरद पवार साहेबांचा अगदी जवळचा कार्यक्रम. तर त्यामुळे मी आता जास्त वेळ घेत नाही. जेवण तिथे तयार कृपा करून मी हात जोडून विनंती करतो जेवल्याशिवाय कुणीही जाऊ नये अशा तरी विनंती करतो. त्याचप्रमाणे आणखी आपल्याला आम्हाला अमित सावंत आम्हाला घडवलं बनवलं. मी सुद्धा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली जे काय काम तुम्ही पेपरमध्ये वाचताय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं. परंतु शरद पवार साहेबांना हा विधानसभा मतदारसंघ फार प्रिय होता. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रिय होता. प्रवीण भोसलेंनी तो सांभाळला. त्याच्यानंतर त्यांना त्यांनी त्यांच्याकडे जबाबदारी दिली. ते काय त्यांनी ती जबाबदारी टिकवली नाही, सोडली, बाजूला गेली, राजकीय बोलणार नाही. परंतु आता पुन्हा शरद पवार साहेब म्हणतात अरे सावंतवाडी मतदारसंघ आम्हालाही वाटतं या सावंतवाडी मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आणि शरद पवार साहेबांच्याकडे जर गेला पाहिजे तर आता ताईंच्या कडे जबाबदारी शरद पवार साहेबांनी दिलेली आहे. आम्ही सगळेजण मी माझ्या 75व्या वर्षी सांगतोय की आपण सगळेजण एक योग्य व्यक्ती जे जे काही चारित्र्याबद्दल बोललं गेलं, जे जे काय पक्षनिष्ठेबद्दल बोललं गेलं, जे जे काय आपल्याला श्रद्धेबद्दल बोललं गेलं, प्रयत्नाबद्दल बोललं गेलं, त्याचा सगळा जो भाग मतदार काय आहे किंवा जे काय महत्व आहे या सगळ्या गोष्टी ताईंच्यामध्ये आहेत. आणि आपण पाहिलं की या संबंध मतदारसंघामध्ये त्याला काय आम्ही सांगायला पाहिजे असं नाही. सगळ्यापर्यंत पोहोचत आहेत, हे होत आहेत. तर अशा सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आरपीडी हायस्कूलचा हॉल मी विक्टरला सांगत होतो रे विक्टर हॉल एवढा मोठा सुंदर प्रशस्त आहे. बँकेत भाड्या बसणार बाबा ह्याला
इतर वेळा काही काळजी करू नका, बरोबर तुमका व्हायला दिसत आता. विकास भाईने सांगितलं हॉलचे 25,000 रुपये बाहेर आम्ही तुमच्याकडून घेणार नाही. अशा तऱ्हेने सगळ्यांनी आपल्या सन्मानावर पैसे महत्वाचे नाहीत, पैसे महत्वाचे नाहीत. विकास भाईने तुम्हाला सांगितलं एक वेळेला कशा आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून सुद्धा लढलो, परंतु ज्या वेळेला माझी 75 वर्ष पूर्ण होत असताना अशा तऱ्हेने सन्मान करणं आणि ते सुद्धा सगळ्या सभासदांना घेऊन 1929 प्रशस्त चांगला हॉल मिळाला आणि हा सगळा कार्यक्रम केला. काय त्यावेळेस सुंदर माहिती माझ्यासमोर आणले. मी म्हटलं अरे देवा पाटेकरा मंत्रिपदापेक्षा सुद्धा आहे, एवढं मोठं भाग्य मी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक आभार मानतो. सुरेश भाई दळवे असतील आणि उद्या असंख्य आता नावं घेतात असंख्य कार्यकर्ते नवाचे इथे बसलेले आहेत, मधु देसाई आहेत, अशा असंख्य कार्यकर्त्यांनी आम्हाला घडवलं. विकास भाईने तुम्हाला सांगितलं तसं एवढी तुमची साथ दिली. मी प्रत्येकाला विनंती करतो जेवणाशिवाय कृपा करून जाऊ नका. त्याचप्रमाणे आता आपले अध्यक्ष शेट्टी बोलतील, तत्पूर्वी आपले भाई मारून कृष्णजी जशा सगळ्यांना शुभेच्छा दिल्या तशा तुम्हाला सुद्धा सगळ्यांना शुभेच्छा देतो. आमचे भवानी शंकर महाराज त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घडलेलो आहोत, विचारांना घडलेलो आहे, आमची प्रगती झाली आणि पराभव झाला तरी सुद्धा कधी मी खचलो नाही, कारण आम्हाला सातत्याने श्रीदेव भवानी शंकर महाराजांचं मार्गदर्शन लागलं आणि आमच्या तरी ते लहान मन नसले तरी सुद्धा त्यांच्यावर मोठी जबाबदारी आम्हाला घडवलं, त्यांनी स्वीकारली आणि आम्हाला घडवलं. त्याबद्दल मी रवी खासे यांचे मी आभार मानतो, आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद. यानंतर